हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर चॅनल द अर्बन कट्टा. शिवजयंतीच्या पहिल्या ब्लॉगमध्ये आपण पाहिलं की शिवजयंतीची तयारी आपण कशी केली आणि तेच करता करता किती धमाल केली. जर तुम्ही अजून शिवजयंतीचा ब्लॉग पार्ट 1 पाहिला नसेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमधील दिलेल्या लिंकवर क्लिक करून तो आधी पाहून या. मी सर्वांना रिक्वेस्ट करते, सर्वांनी प्लीज पुढे या. सर्वांचं खूप खूप स्वागत आपल्या शिवरायांच्या जयंतीसाठी. ज्या माणसाने हिंदवी स्वराज्याचे स्थापक आहेत, जे धैर्य आणि शौर्याचे प्रतीक आहेत, आज आपण त्यांची जयंती इथे साजरा करण्यासाठी इथे जमलो आहोत. सो सर्वांनी एकदा माझ्यासोबत जोरात बोला, जय भवानी, जय शिवाजी. तर मी कोहिला आंटीला रिक्वेस्ट करते की प्लीज त्यांनी येऊन दीपज्वलन करावं. सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा आपल्या गोहिल आंटींसाठी. आणि पुन्हा एकदा म्हणा, जय भवानी, जय शिवाजी. आता मी कुलकर्णी काकूंना रिक्वेस्ट करते, प्लीज त्यांनी आपल्या शिवरायांना हार घालावा. प्लीज जोरदार टाळ्या वाजवा. सर्वांनी पुन्हा एकदा म्हणा, जय शिवाजी, जय भवानी. सर्वांनी सुरुवात करूया शिवघोषणापासून. मी मुलीला रिक्वेस्ट करते की प्लीज त्यांनी शिवघोषणा सुरू करावी. सर्वांनी प्लीज इथे लक्ष द्या आणि त्याच्या सोबत बोलूयात आपण. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंश सिंहासनाधीश्वर योगीराज श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. सर्वांनी प्लीज एकदा रुद्रसाठी जोरदार टाळ्या वाजवा. धन्यवाद सर्वांचं साथ देण्यासाठी. आता आपण सुरू करूया आपल्या छोट्या छोट्या जे जिजाऊ माता म्हणून आलेल्या आहेत त्यांच्या फॅन्सी ड्रेसनी. प्लीज सगळ्या पार्टिसिपंट्स इथे या. आपली पहिली पार्टिसिपंट होती सावी बर्डे. ती म्हणून आली होती आपली लाडकी राणी लक्ष्मीबाई. आणि आपली नेक्स्ट पार्टिसिपंट होती इरा गवांदे, जी आपल्या सर्वांचीही इन्स्पिरेशन बनून आली होती, म्हणजेच जिजाऊ माता. आणि त्यानंतर होती अभिज्ञा पवार. अभिज्ञा म्हणून आली होती महाराणी येसूबाई. किती सुंदर दिसते पहा. आपली नेक्स्ट पार्टिसिपंट होती श्रुती आवटी. श्रुती म्हणून होती सगळ्यात पहिली, म्हणजे महाराणी ताराराणीबाई. आपली नेक्स्ट ॲक्टिव्हिटी होती स्पीच/एलोक्युशन. सो आपली फर्स्ट पार्टिसिपंट होती कुहू रणदिवे. कुहूने आपल्या सर्वांना सांगितलं की शिवाजी महाराज किती इन्क्रेडिबल फ्रीडम फायटर होते. आपली नेक्स्ट पार्टिसिपंट होती सायशा आठवले. तिने आपल्याला सर्वांना सांगितलं की शिवाजी महाराजांची जर्नी किती छान होती आणि ते विमेन्सला किती रिस्पेक्ट करायचे. आपले नेक्स्ट पार्टिसिपंट होता अद्वैत तपकिरे. अद्वैतने आपल्याला सांगितलं की महाराजांच्या बर्थपासून ते त्यांच्या लास्ट डेपर्यंत त्यांनी किती संघर्ष केला आपल्या स्वराज्यासाठी. आपले नेक्स्ट पार्टिसिपंट होते शौर्य थोरात. शौर्यने आपल्या सर्वांना सांगितलं की महाराजांच्या लाईफकडून आपण किती इन्स्पिरेशन घेऊ शकतो आणि कसं एक छान लाईफ आपण जगू शकतो. आता आपल्यासमोर सानिका एक खूप सुंदर गीत सादर करत होती. आता काही व्हॉईस इश्यूजमुळे आपल्याला ते त्याच्यात टाकता नाही येते, पण खूप छान गीत होतं. तिची त्याच्या शिवरायांबद्दलची श्रद्धा त्याच्यातून दिसत होती. असं वाटत होतं की अक्षरशः आपण शिवरायांचं स्वतः एक लाईफ जर्नी पाहतोय. ह्यानंतर आपण सर्व पार्टिसिपंट्सला गिफ्ट दिले, तिथे प्रेझेंट असलेले सिनियर सिटिझन्स आणि सोसायटी मेंबर्सच्या हातून. गिफ्ट्स भेटल्यानंतर सर्व पार्टिसिपंट्सच्या चेहऱ्यावरची स्माईल बघून असं वाटलं की आपलं सेलिब्रेशन सक्सेसफुल झालं.
सर्वांना बघून तर असं वाटत होतं सर्वांनी इव्हेंट खूप छान एन्जॉय केला आहे, सर्वांना खूप आवडला आहे. महाराजांना त्यांनी खूप छान छान पद्धतीने सगळ्या लहान मुलांनी त्यांचे इन्स्पिरेशन कशी घेतली आहे हे सांगितलं. हे सगळं ऐकून पाहून इतकं छान वाटतं की अजूनही आजची जनरेशनही आपल्या शिवाजी महाराजांकडून इन्स्पायर होती आहे. त्यांचे लाईफमधून डिसिप्लिन आणि त्यांचे सगळे रूल्स फॉलो करायचे कसे ते असा होता आपला शिवजयंतीच्या सेलिब्रेशनचा हा कम्प्लीट ब्लॉग. मी रात्री राईडवर जाणार. तर इथं आपण सगळं आता काढत आहे, जो पण आपला फेस्टिवल झालाय त्याचं सगळं डेकोरेशन करत आहोत आपण आता हा, काय behind the झालंय scene. करून आता काढायचंय सगळं. आता बघू. तर हळूहळू त्यावेळेला मेहनत करायची आणि परत एकदा काढायचं. काढायचं. अशीच एंटरटेनिंग, कल्चरल आणि धमाल व्लॉग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करा.